नमस्कार. गोडी शिक्षणाची या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपमध्ये बुद्धिमत्तेमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक तो म्हणजे दिशा. आता जी तुमची 26 एप्रिलला स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये बरेच टॉपिक्स महत्त्वाचे असतात. त्याच्यामध्ये दिशा या घटकावरती कमीत कमी 4 तरी मार्क्स असतात आणि ते तुम्हाला परफेक्ट जमण्यासाठी या टॉपिकवरील जर तुम्ही या कन्सेप्ट दिशा कोणत्या कोणत्या असतात, मुख्य दिशा कोणत्या असतात, दोन दिशांमध्ये किती अंतर असतं किंवा एखादा तुम्हाला बरीच उदाहरणं असतात. एखादी व्यक्ती डावीकडे 4 वेळा, एखादी व्यक्ती वळलेली आहे, मग ती वळली असेल तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल, डाव्या हाताला कोणती असेल, पाठीमागे कोणती असेल, असे बरेच प्रश्न असतात. आणि तुम्हाला जर मेन कन्सेप्ट दिशा ही माहीत असतील तर कुठलाही प्रश्न तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. मग चला तर मग अगदी सविस्तरपणे शेवटपर्यंत पहा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्य दिशा असतात पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. ह्या काय आहेत? मुख्य दिशा आहे. दिशा या टॉपिकमध्ये मुख्य दिशा आपल्याला माहीतच आहे, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. आणि उपदिशा कोणत्या कोणत्या आहेत? ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. ह्या काय आहेत? उपदिशा आहेत. आपलं समोर तोंड असेल तर आपल्या उजव्या हाताची जी दिशा असते ती पूर्व दिशा असते. इकडं जी असते दिशा ती पश्चिम दिशा असते. या दोन्ही दिशांच्या वरती जी दिशा असते ती उत्तर दिशा असते आणि खाली जी दिशा असते ती कोणती असते? दक्षिण दिशा असते. या काय झाल्या? तुमच्या मुख्य दिशा झाल्या. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या दोन्ही एक विरुद्ध दिशा आहेत एकमेकांच्या. या तुमच्या मुख्य दिशा झाल्या. त्याच्यानंतर उपदिशा बघा. ईशान्य दिशा असते, ईशान्य. त्याच्यानंतर या दोन्हीच्या मध्ये आग्नेय, त्याच्यानंतर या दोन्हीच्या मध्ये नैऋत्य आणि इकडं वायव्य. या उपदिशा आहेत बघा. या ज्या काटकोणामध्ये दिशा आहेत त्या मेन दिशा आहेत. मी समजा मेन दिशाला तुम्हाला कॉलम केला, ह्या मेन दिशा आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. या काय आहेत? मेन दिशा आहेत. आणि या ज्या आतल्या मध्यात ज्या आहेत त्या काय आहेत? उपदिशा आहेत. उत्तर आणि पूर्व या दोन्हींच्या मध्ये ईशान्य दिशा असते. त्याच्यानंतर पूर्व आणि दक्षिणमध्ये आग्नेय दिशा असते. तुम्हाला विचारतात प्रश्न, या दोन दिशांमध्ये कोणती दिशा असते? किंवा पूर्वेकडून या दोन्हींच्या मध्ये हा काटकोण आहे तो 90 अंशाचा कोण आहे. या प्रत्येक दिशांमध्ये किती अंशाचा कोण असतो? 45 अंशाचा कोण असतो. किती अंश? 45 आणि 45. म्हणजे हा जो दोन मुख्य दिशा असतात त्याच्यामध्ये 90 अंशाचा कोण असतो. आणि ज्या उपदिशा असतात त्याच्यामध्ये या दोन्ही उपदिशा असतात. आता ईशान्यपासून पूर्व या दोन्हीमध्ये किती? 45 अंश आणि 45 अंश. अशा प्रत्येक कोणामध्ये 45 अंशाचं काय असतं? अंतर. त्याचे बरेच प्रश्न असतात. एखादा व्यक्ती असेल तो डावीकडे वळलेला आहे, त्याचं तोंड जर पूर्वेकडे असेल तर त्याच्या पाठीमागे कोणती दिशा असेल? बरेच प्रश्न असतात. 2 वेळा उजवीकडे वळला, तो उजवीकडे वळल्यानंतर मग त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? परफेक्ट लक्षात ठेवा. तुम्हाला दिशावरचे कोणतेच टॉपिक्स कोणतेच उदाहरणं तुम्हाला सगळी सोपी जातात. हे ईशान्य आणि नैऋत्य या दिशांच्या दरम्यान येणाऱ्या दिशेकडे पाहताना, आता ईशान्य कुठं दिशा आहे बघा. या ईशान्य दिशा आणि नैऋत्य दिशा या दिशांच्या दरम्यान येणाऱ्या दिशा, या दिशांच्या दरम्यान येणाऱ्या दिशांकडे पाहताना पाठीमागे कोणती दिशा येते? पाठीमागे कोणती दिशा येते? समजा मी ईशान्य दिशेकडे बघितलं तर त्याच्या विरुद्ध दिशा कोणती असणार आहे? ईशान्य आणि नैऋत्य या दिशांच्या दरम्यान येणाऱ्या दिशेकडे, या दोन्हीच्या दरम्यान दिशा म्हणजे तुमची कोणती दिशा विचारते? वायव्य आणि आग्नेय दिशा असणार आहे. मग वायव्यकडे जर तोंड केलं तर आग्नेय दिशा येणार आहे आणि आग्नेयकडे तोंड केले तर कोणती दिशा येणार आहे? वायव्य येणार आहे. तर कोणती दिशा? तुमचं वायव्य आणि आग्नेय किंवा आग्नेय हे दोन्ही पण पर्याय बरोबर असणार आहेत. वायव्य आणि आग्नेय दोन्ही दिशांच्या दरम्यान ज्या कोणत्या दिशा येतात? येणार. समजा मी माझं तोंड वायव्यकडे केलं तर त्याच्या विरुद्ध दिशा असणार आहे आग्नेय आणि आग्नेयकडे तोंड असेल तर कोणती दिशा असणार आहे? वायव्य. या दोन्ही दिशांच्या दरम्यान ह्या दोन दिशा येतात. प्रश्न आहे बघा. उत्तरेकडे जाताना सूरजच्या उजव्या बाजूस सूर्य होता, तर पुढीलपैकी तो दिवसाचा कोणता काळ होता? एक सोपा प्रश्न मी घेतलेला आहे. पहिल्यांदा कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. आपल्याला दिशा, मुख्य दिशा माहीत आहे. ही जी दिशा असते वरची उत्तर दिशा, पूर्व दिशा असते. पूर्वच्या विरुद्ध पश्चिम दिशा असते. वरती उत्तर दिशा असते, खाली दक्षिण दिशा असते. या मुख्य दिशा असतात. प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, उत्तरेकडे जाताना सूरजच्या उजव्या बाजूस सूर्य होता. आता सूरज कुठं चाललेला आहे? उत्तरेकडे चाललेला आहे. म्हणजे सूरजची कोणती दिशा असणार आहे? ही दिशा उत्तरेकडे चाललेली आहे. सूरज या दिशेला चाललेला आहे. उत्तरेकडे जाताना सूरजच्या उजव्या बाजूस सूर्य होता. आता सूरज जर या दिशेला चालला असेल तर सूरजची जी उजवी बाजू कोणती असणार आहे? ही असणार आहे. तर सूरज या दिशेला चाललेला आहे. सूरज जर या दिशेला उत्तरेला चालला असेल तर सूरज, आता माझं तोंड सुद्धा उत्तरेला इकडे वरतीच आहे,
या साईडला असेल तर आपली उत्तर बाजू आपला उजवा हात या साईडला असणार आहे. म्हणजे उजव्या हाताला कोणती दिशा असणार आहे? पूर्व दिशा असणार आहे. उजव्या हाताला पूर्व दिशा असणार आहे. सूर्य मावळताना जी दिशा असते ती पश्चिम दिशा असते. सूर्य उगवताना जी दिशा असते ती काय असणार आहे? पूर्व दिशा असणार आहे. सूरज उत्तरेकडे तोंड करून चाललेला आहे. त्याच्या उजव्या बाजूला जर सूर्य दिसत असेल म्हणजे सूर्य पूर्वेकडे दिसतोय. सूर्य पूर्वेकडे केव्हा दिसतो? सकाळच्या वेळी. म्हणजे सकाळच्या वेळी सूर्य पूर्वेला दिसतो. परत हळूहळू तो संध्याकाळी मावळते जेव्हा तो मावळतो तेव्हा काय दिसतो? पश्चिमेला दिसतो. सूर्य जर पूर्वेला दिसत असेल म्हणजे तो सकाळचा काळ असणार आहे. मग केव्हाचा काळ असणार आहे? तो सकाळचा काळ असणार आहे. मी डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर याच्यापेक्षा आणखी थोडीशी कठीण पातळीची गणित आपण पाहूया. आणि बघा पुढचं गणित आहे. दक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला नीरज 35 वेळा उजवीकडे काटकोनात वळत गेला तर अखेरीस त्याचं तोंड कोणत्या दिशेस येईल? आपल्याला मेन दिशा माहीत आहेत. मुख्य दिशा बघा, ही जी दिशा असते ती पूर्व दिशा असते. वरची दिशा असते ती उत्तर दिशा असते. खालची दिशा असते ती दक्षिण दिशा असते. आणि ही जी दिशा असते ती तुमची कोणती असते? पश्चिम दिशा असते. ह्या मेन दिशा असतात. आता तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, दक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला नीरज म्हणजे नीरजचं तोंड कुणीकडे आहे? या दिशेला आहे. नीरजचं तोंड कुणीकडे आहे? या खालच्या दिशेला आहे. 35 वेळा उजवीकडे काटकोनात वळत गेला. काटकोनात वळलेला आहे म्हणजे उपदिशांचा काही प्रश्नच येत नाही. काटकोनात मेन दिशाच असतात. या काटकोनात वळल्यानंतर ही दिशा येणार आहे. पश्चिम दिशेत तोंड असेल तर काटकोनात वळल्यानंतर उत्तर दिशा येणार आहे. म्हणजे तो काटकोनात किती वेळा वळलेला आहे? 35 वेळा वळलेला आहे. जर तो काटकोनात 1 वेळा वळला तर 1 2 3 आणि 4, तो 4 वेळा वळल्यानंतर परत दक्षिण दिशेला येणार आहे. जो तो 4 वेळा वळला तर तो परत दक्षिण दिशेला येणार आहे. मग तो 35 वेळा वळला तर 4 गुणिले 4 एकी 4च्या पाड्यात 35 वेळा आपण कुठपर्यंत येऊ शकतो? 4 8 32 आणि वरचे 4 8 32. म्हणजे तो 32 ज्या वेळेस तो 32 वेळा येईल तो परत दक्षिणेला असणार आहे. तो एक राऊंड मारल्यानंतर परत दक्षिणेला येतो. म्हणजे एक राऊंड म्हणजे तो 4 वेळा वळतोय. तो असा 4 वेळा 8 असा 8 चौक 32 म्हणजे अशा त्याच्या 8 फेऱ्या होतील तेव्हा तो त्याच्या 32 वेळा पूर्ण होणार आहेत. 32 वेळा ज्यावेळेस तो 32 वेळा तो फिरणार आहे तर परत त्या दक्षिण स्थानावर असणार आहे. इथं परत 32 वेळा, परत 33 वेळा वळला, परत हे एक 33 वेळा वळल्यानंतर इथं 34 वेळा इथं वळल्यानंतर 35 वेळा इथं येणार आहे. 35 वेळा वळल्यानंतर म्हणजे तुझं तोंड इथं येणार आहे. बघा पॉईंटला येणार आहे. 35व्या वेळी कोणत्या इथं येणार आहे? तो कुठं येणार आहे? इथं पूर्व दिशेला येणार आहे. तर अखेरीस त्याचं तोंड कोणत्या दिशेस येईल? कोणत्या दिशेस येईल मग त्याचं तोंड? उजवीकडे म्हणजे उजवीकडे कोणती दिशा असणार आहे? मग तो इथंपर्यंत आलाय पण त्याचं तोंड उजवीकडे आहे म्हणजे उजवीकडे पूर्व दिशा आहे. म्हणजे तो 35व्या वेळी कुठं असणार आहे? त्याचं तोंड पूर्व दिशेला असणार आहे. दिशा सुद्धा महत्वाची. तो उजवीकडे वळलेला आहे. समजा तो डावीकडे वळला असेल तर अशा दिशेने आपण गेलो असतो. तो उजवीकडे वळलेला आहे म्हणजे असे समोर घड्याळाच्या काट्याच्या प्रमाणे तो गेलेला आहे. इथून पुढं परत पश्चिम दिशेकडून परत उत्तर पूर्व. जो तेव्हा 4 वेळा वळेल तेव्हा परत हा या दिशेला येणार आहे. अशा 4 वेळा त्याचे 8 फेरे झाल्यानंतर तो 32 वेळा परत या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर 33 वेळा इथं वळणार आहे. 34 वेळा परत काटकोनात इथं वेळ येणार आहे. आणि 35व्या वेळेस तो वळणार आहे आणि तो उजवीकडे वळलेला आहे. त्यामुळे त्याचं तोंड कुठं असणार आहे? पूर्व दिशेला असणार आहे. म्हणजे त्या पूर्व दिशेस असणार आहे. तुम्हाला परीक्षेत प्रश्न असा आला की तो 45 डिग्रीमध्ये 10 वेळा वळलेला आहे तर कसं येणार? 45 हे 2 वेळा. 2 2 2 4 2 6 2 8 9 10 म्हणजे परत तो पश्चिम दिशेला येणार आहे. प्रश्न कसा आहे की तो कोणत्या दिशेत वळलेला आहे? त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे? डावीकडून वळलेला आहे का उजवीकडून वळलेला आहे? या सगळ्या कन्सेप्ट तुम्ही अशा घेऊन मग आपण उदाहरण सोडवायचं आहे. इथे तुम्हाला उदाहरण अतिशय काळजीपूर्वक वाचायचं. इथं तुम्हाला उजवीकडे काटकोनात वळलेला आहे म्हणून मी या दिशेने घेतलं. जर तोच प्रश्न डावीकडून काटकोनात वळला असा असता तर मग मी इकडून घ्यावं लागलं असतं मला. इकडून जर घेतलं असतं तर त्याची दिशा सुद्धा बदलली असती. अशा पद्धतीनं प्रश्न कसा आहे त्याच्यावरून आपण तशा पद्धतीनं सोडवायचं. अजय आणि विजय समोरासमोर उभे आहेत. अजयचे तोंड पूर्वेकडे आहे तर विजयच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल असा प्रश्न आहे. अजय आणि विजय समोरासमोर उभे आहेत. अजयचे तोंड पूर्वेकडे आहे तर विजयच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल? आपल्याला दिशा मेन माहीत आहे. बघा या दिशा आहे. समजा मी ह्या दिशा आहेत. इथं उत्तर दिशा असणार आहे तुमची. ही पूर्व दिशा असणार आहे. ही दक्षिण दिशा असणार आहे आणि ही पश्चिम दिशा असणार आहे. प्रश्न काय आहे? अजय आणि विजय समोरासमोर उभे आहेत. अजयचे तोंड पूर्वेकडे आहे म्हणजे अजयचं तोंड या दिशेला आहे. अजयचं तोंड या दिशेला असेल
तर विजयचं तोंड पश्चिमेला असणार आहे, म्हणजे इकडं विजयचं तोंड असणार आहे, इकडं अजयचं तोंड असणार आहे. समोरासमोर अजयचे तोंड पूर्वेकडे आहे. आता मी इथं केलं अजयचे तोंड कुठं आहे, पूर्वेकडे आहे. तर विजयच्या उजव्या हाताला कोणती दिशा आहे, विजयचं या दिशेला तोंड असणार आहे. जर विजयचं या दिशेला तोंड असेल तर याची उजवी बाजू वरती असणार आहे. उजव्या हाताला कोणती दिशा असणार आहे, समोरासमोर आहे, म्हणजे हे दोन्ही असे समोरासमोर उभे आहेत. दोन्ही काय आहेत, समोरासमोर उभे आहेत. याचं तोंड इकडे आहे तर याचं तोंड इकडे आहे, म्हणजे समोरासमोर उभे आहेत. जर अजयचं तोंड इकडं असेल तर विजयचं तोंड इकडे असणार आहे, हा विजय असणार आहे. जर विजयचं तोंड या दिशेला म्हणजे पश्चिम दिशेला असेल तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असणार आहे. बघा इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. याच्या उजव्या हाताला कोणती, हा वरती उजवा हात असणार आहे, खाली कतला हात असणार आहे, ही डावी बाजू असणार आहे, ही उजवी बाजू असणार आहे. वरती कुठली दिशा असणार आहे, मग उत्तर दिशा. कोणती दिशा असणार आहे, उत्तर दिशा. म्हणजे तुमचं पर्याय क्रमांक काय येणार, पर्याय क्रमांक काय उत्तर येणार आहे, 4 येणार आहे. विरुद्ध दिशेला असते तर आता हे समोरासमोर होते, ते जर विरुद्ध दिशेला असते तर म्हणजे याचं तोंड इकडं असेल तर याचं तोंड इकडं असेल तर मग प्रश्न वेगळा आहे. याचं तोंड इकडं असेल तर याची उजवी बाजू इकडं असणार आहे, डावी बाजू इकडं असणार आहे. याचं तोंड इकडं असेल तर याची उजवी बाजू इकडं असणार आहे आणि डावी बाजू काय असणार आहे, या दिशेला असणार आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे हे पाहून त्याची डावी बाजू का उजवी बाजू याच्यावरून आपण काय करू शकतो, उत्तर काढू शकतो. म्हणजे तुमचा आन्सर काय येणार आहे, उत्तर दिशा. विजयच्या उजव्या हाताला कोणती दिशा असणार आहे, उत्तर दिशा. हे गणित आहे बघा. रोहित हा रामच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा असून, म्हणजे रोहित हा रामच्या उत्तरेस म्हणजे ज्या ठिकाणी राम उभा आहे त्याच्या उत्तरेस 10 किलोमीटर अंतरावर कोण उभा आहे, रोहित आहे. रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर आहे, म्हणजे कोण, रोहित. रोहित हा रफिकच्या वायव्येस किती मीटर अंतरावर आहे, 20 मीटर. वायव्य बाजू म्हणजे या साईडची बाजू असणार आहे. समजा इतर रफिक असेल तर रफिकची वायव्य बाजू ही झाली, अशा पद्धतीने अंतरावर उभा आहे. तर रफिक रामच्या कोणत्या दिशेस उभा आहे, तर रफिक आणि राम कोणत्या दिशेस आपण आकृतीच्या सहाय्याने पाहूया. म्हणजे आपल्याला दिशा माहीत आहे, ही दिशा माहीत आहे, या दिशा असतात बघा. इथं उत्तर असते तुमची, इथं पूर्व असणार आहे, इथं दक्षिण दिशा असणार आहे आणि ही पश्चिम दिशा असणार आहे. प्रश्न काय आहे, रोहित हा रामच्या उत्तरेस 10 किलोमीटर, समजा हा राम आहे, हा कोण आहे, राम आहे. रामच्या उत्तरेस 10 किलोमीटर अंतर. आता समजा इथं कोण असणार आहे, मग तुमचा रोहित असणार आहे. इथं हे अंतर किती किलोमीटर आहे, 10 मीटर आहे. हे अंतर काय आहे, 10 मीटर आहे. इथंपर्यंत लक्षात आलं. रोहित हा रामच्या उत्तरेस, म्हणजे राम इथं असेल तर रामची उत्तर बाजू वरती असणार आहे, ही उत्तर बाजू असणार आहे. रामच्या उत्तरेस किती मीटर अंतरावर आहे, 10 मीटर अंतरावर आहे. असून रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर उभा आहे. कोण, रोहित. आपण रोहित बद्दल बोलतोय, तो रफिकच्या वायव्येस. समजा रफिक या ठिकाणी असेल, इथं याची वायव्य बाजू इकडे असणार आहे, 20 किलोमीटर म्हणजे हे असं एवढं असणार आहे, 20 किलोमीटर. समजा हा रफिक असेल तर रफिकची वायव्य बाजू कोणती असणार, ही. रफिकची उत्तर बाजू ही असणार आहे, रफिकची नैऋत्य बाजू ही असणार आहे आणि वायव्य बाजू ही असणार आहे. रफिकच्या वायव्य बाजू 20 मीटर अंतरावर उभा आहे. किती मीटर अंतरावर आहे, 20 मीटर अंतरावर उभा आहे. तर रफिक रामच्या कोणत्या दिशेस उभा आहे, तर रफिक आणि रामचं तुम्हाला विचारले. इथं राम आहे, इथं रफिक हा रामच्या कोणत्या दिशेस उभा आहे. राम समजा इथं असेल तर रामची इकडं साईड, ही साईड कोणती दिशा असणार आहे, पूर्व दिशा असणार आहे. रामच्या पूर्वेस रफिक आहे, कोणती दिशा असणार आहे, पूर्व. रफिक हा रामच्या पूर्वेस उभा आहे. रफिक हा रामच्या कोणत्या दिशेस उभा आहे, पूर्वेस उभा आहे. म्हणजे तुमचा आन्सर काय येणार आहे, 1. रफिक हा कुठं उभा आहे, राम. अजून एकदा एक्सप्लेन करते बघा. रोहित हा रामच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर आहे. म्हणजे राम इथं असेल तर रामच्या उत्तर बाजूला उत्तरेकडे 10 मीटर अंतरावर रोहित आहे. आणि हा रोहित हा रफिकच्या वायव्येला, हा रफिक आहे, रफिकची समजा रफिक इथं असेल तर रफिकची वायव्य बाजू ही असणार आहे. रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर आहे. हे जे अंतर आहे ते 20 मीटर अंतर आहे. म्हणजे या दोन्हीमधील हे अंतर असणार आहे. पण तुम्हाला विचारले तर मग तो रामच्या कोणत्या दिशेस आहे रफिक, तर राम जर इथं असेल तर रामच्या उजव्या दिशेला, राम समजा इथं आहे तर रामच्या या साईडला कोणती दिशा असणार आहे, पूर्व दिशा. म्हणजे आन्सर काय असणार आहे, पूर्व दिशा. अशा पद्धतीने मला मेन जो चार्ट अगोदर दिलेला होता तो चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. मुख्य दिशा कोण आणि उपदिशा, त्याच्यामध्ये किती 45 अंशाचा कोण असतो, 2 मेन दिशांमध्ये 90 अंशाचा कोण असतो, या सगळ्या दिशा आणि थोडेसे डायरेक्शन्स, या दिशा तुम्ही परफेक्ट लक्षात ठेवल्या तर तुम्हाला अशा कोणताही प्रश्न आला तर तुम्ही पटकन त्या उत्तर काढू शकता. त्या रीतीने आज आपण दिशा हा टॉपिक्स पाहिलेला आहे बुद्धिमत्तेमध्ये.
याच्यावरचे तुम्ही वारंवार चांगल्या रीतीनं प्रश्नांचा सराव केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने याचे मार्क्स तुम्हाला मिळतील परीक्षेमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.